भक्तो नमस्कार. आपल्या धार्मिक वास्तुशास्त्रानुसार पूजाघर राहत्या भवनाचे सर्वात मुख्य स्थान असते. घरातील याच स्थानापासून आपल्या सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. यासाठी भवनमध्ये पूजाघराची निर्मिती करतेवेळी आपणास वास्तुशास्त्रांमध्ये सांगितल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण नियमांचे पालन अवश्य केले पाहिजे. पूजाघराला आपण आपल्या कुटुंब परिवाराच्या रीतीपरंपरेनुसार सजवितो आणि त्यामध्ये आपल्या आराध्य देवी देवतांना ठेवतो. कुटुंब परिवार जर मोठा असेल तर हे सहज शक्य आहे की सर्वांचे आपापले प्रिय देवी देवता असतीलच आणि कुटुंब परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आराध्य देवतेची प्रतिमा कुठून ना कुठून तरी शोधूनच आणते आणि तिला मंदिरात स्थापित करते. याने पूजाघरामध्ये देवी देवतांची संख्या वाढतच जाते. पण बघतो, ही एक चुकीची गोष्ट आहे. पूजाघरात देवी देवतांची संख्या मर्यादित असली पाहिजे, ज्याने की पूजा करताना सोपी होऊन जाईल. अजूनही बऱ्याच अशा चुका आहेत ज्या नेहमीच कळत नकळत आपल्याकडून होऊन जातात आणि या चुकांना वारंवार दुर्लक्षित केल्याने आपणास आपल्या पूजापाठचे योग्य फळ मिळत नाही. ज्यासाठी आपणास आपल्या पूजाघरामध्ये काही नियमांना अवश्य ध्यानात ठेवले पाहिजे, ज्याने की आपणास आपल्या पूजापाठ भक्तीचे फळ मिळू शकेल. तर या मग बघतो, जाणून घेऊयात की पूजाघराशी संबंधित महत्त्वपूर्ण शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध असलेल्या वास्तुनियमांना. सर्वात पहिली आणि मोठी चूक जी आपणा सर्वांकडून होऊनच जाते ती म्हणजे मंदिरास अस्वच्छ ठेवणे. पूजाघरामध्ये मंदिरास ज्यामध्ये तुम्ही देवताला स्थापित करता ते कधीही अस्वच्छ ठेवता कामा नये. त्याचसोबत आपणही पूर्णपणे स्वच्छ होऊनच पूजाघर मंदिरापाशी गेले पाहिजे. घाणीचे हातपाय घेऊन पूजाघर मंदिरात जाता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती ही की आपल्या पूजाघराचा दरवाजा कधीही दक्षिण दिशेमध्ये उघडणारा असता कामा नये. दक्षिण दिशा मृत्यूचे देवता यमराजांची दिशा मानली जाते. या दिशेमध्ये देवतेसाठी लावल्या गेलेल्या दिव्याची ज्योतही असता कामा नये. अशाच प्रकारे देवी देवतांचे मुख ही दक्षिण दिशेमध्ये कधीच असता कामा नये. त्याचसोबत हे ध्यानात ठेवा की देवी देवतांचे मुख एक दुसऱ्यांच्या समोरासमोर असू नयेत. तिसरे महत्त्वाचे हे की पूजाघरात कधीही उभी असलेली आणि नृत्य करणारी श्री गणपतीची मूर्ती ठेवू नका. तांडव करत असलेले श्री शिवशंकरांची मूर्ती किंवा फोटो नसावा. श्री बजरंगबलीची व कालीमातेची रुद्र रूपातील फोटो अथवा मूर्ती कधीही लावता कामा नये. कोणत्याही देवतेची नेहमीच शांत आणि बसलेल्या अवस्थेमध्ये म्हणजेच विराजमान अवस्थेमध्येच मूर्ती असली पाहिजे. पूजाघरात कोणत्याही देवतेची खंडित मूर्ती ठेवू नये. चौथे महत्त्वाचे हे की पूजाघरामध्ये चुकून सुद्धा मृत व्यक्तीचा फोटो कधीही देवतांसोबत लावू नये. हे शुभ मानले जात नाही. बरेच लोक साधू संतांचे फोटो किंवा मूर्त्या पूजाघरात देवतेजवळ बाजूस ठेवून देतात. वास्तुशास्त्रामध्ये असे करण्यास शुभ मानले जात नाही. घराच्या मंदिरामध्ये पूजेसाठी मूर्त्याच ठेवल्या जाव्यात किंवा मग कोणत्याही देवतेचे फोटोही एकापेक्षा जास्त असता कामा नयेत. त्याचसोबत त्या फोटोंची आणि मूर्त्यांची उंची 4 किंवा 5 इंचापेक्षा जास्त असता कामा नये. जेथे घराच्या मंदिरामध्ये शिवलिंग ठेवण्याचा प्रश्न असेल तर घराच्या मंदिरामध्ये 2 इंचापेक्षा जास्त शिवलिंग ठेवता कामा नये. जर तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरामध्ये श्री बजरंगबली हनुमानाची मूर्ती ठेवायची असेल तर बाजारातून अशी मूर्ती खरेदी करून आणा जी की बसलेल्या अवस्थेमध्ये आशीर्वाद देत आहे. घराच्या मंदिरामध्ये ठेवल्या जाणाऱ्या देवी देवतांच्या मूर्त्या व फोटोंचे मुख दर्शन प्रसन्न चित्त असले पाहिजे. मंदिरामध्ये ठेवल्या गेलेल्या मूर्त्यांच्या मध्येही काही अंतर अवश्यच असले पाहिजे. घराच्या मंदिरामध्ये कालीमाता, श्री काळभैरव आणि शनिदेवांची मूर्ती ठेवणे वर्जित मानले गेलेले आहे. पाचवे महत्त्वाचे हे की आपल्या प्राचीन हिंदू शास्त्रांमध्ये 5 देवतांच्या प्रतिमेंची पूजा सांगितली गेलेली आहे. त्यामुळे घराच्या मंदिरामध्ये या 5 देवतांची मूर्ती किंवा फोटो अवश्यच असला पाहिजे. मंदिरामध्ये सूर्यदेवतेचा फोटो अवश्य लावा. श्री गणेश, श्री हरी विष्णू, पार्वती माता आणि शिवशंकर या 5 देवतांची मूर्ती अथवा फोटो पूजाघरामध्ये अवश्य असली पाहिजे. तेव्हा ते पूजाघर परिपूर्ण होते. शास्त्रांमध्ये हेही वर्णन आहे की पूजाघरातील देवी देवतांच्या प्रतिमा आपल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या असता कामा नयेत. जर यापेक्षा मोठ्या मूर्त्या आपण ठेवतो तर त्यांची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे आणि त्यांच्या विशेष पूजेच्या नियमांचे पालन केले पाहिजे. ध्यानात असू द्या की पूजाघरामध्ये चुकून सुद्धा कोणत्याही देवी देवतांची पोकळ मूर्ती ठेवता कामा नये. मग जरी ती मूर्ती मातीची असो अथवा धातूची, ती कधीही पोकळ असता कामा नये. अशा मूर्त्या लवकरच खंडित होतात. मंदिरामध्ये चित्रे लावतेवेळी ध्यानात असू द्या की देवी देवतांची ती चित्रे अथवा फोटो
फाटलेले किंवा धुळकट मळलेले नसावे. 6वे महत्त्वाचे हे की पूजाघरात देवी देवतांची उग्र प्रतिमा अथवा चित्रेही लावू नका. देवतेचे जे रूप तुम्हाला प्रिय असेल तेच रूप तुमच्यासमोर असले पाहिजे. देवतांच्या अशा उग्र रूपाने मनामध्ये भीतीची स्थिती उत्पन्न होते. त्याचसोबत घरातील लहान मुले देवतांचे असे उग्र रूप पाहून भयभीत होऊ शकतात आणि त्यांच्या मनामध्ये देवतेप्रती प्रेमाची भावना कमी होऊ शकते. यासाठीच पूजाघरामध्ये नेहमीच प्रसन्न चित्त मुद्रेवालीच मूर्ती अथवा फोटो ठेवला पाहिजे, जिला पाहून मनामध्ये प्रेरणा जागृत होईल. 7वी गोष्ट ही की प्राचीन काळापासून जी परंपरा आहे त्याच्या अनुसार लाकूड, पाषाण, सोने, चांदी अथवा पितळेसारख्या धातूंच्या मूर्तीच घरामध्ये ठेवल्या पाहिजेत. तसे तर धातूंच्या मूर्त्या महागड्या असल्याच्या कारणामुळे आजकाल दगडांच्या मूर्त्यांनाही बरीचशी लोक घरामध्ये पूजेसाठी ठेवतात. पाषाणाची मूर्ती सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे, कारण की यांना स्वच्छ करणे खूपच सोपे असते. धातूच्या मूर्त्याही उत्तम असतात, कारण की या लवकर तुटत नाहीत. मातीच्या मूर्त्या ठेवल्याने यांच्या तुटण्याची शक्यता बनून राहते आणि यांना स्वच्छ करणेही कठीण असते. यासाठी घराच्या मंदिरामध्ये अशा मूर्त्या ठेवाव्यात ज्या तुटणार नाहीत आणि त्यांना अगदी सहजतेने स्वच्छ केले जाऊ शकते. घराच्या मंदिरामध्ये चुकून सुद्धा प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ठेवू नयेत. वास्तुशास्त्रांमध्ये अशा मूर्त्यांची पूजा करणे अशुभ मानले गेलेले आहे. 8वी गोष्ट ही की वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मंदिराचे स्थान कोणत्या ठिकाणी असले पाहिजे. तर बघतो देव तर या संसारातील कणाकणात विराजमान आहे, पण जेथे की बोलले जात आहे मंदिराविषयी, तर यासाठी निश्चित स्थानाची आवश्यकता असते, जेणे की भगवंताला स्मरण करतेवेळी आपले ध्यान केंद्रित व्हावे. आणि यासाठी हिंदू धार्मिक वास्तुशास्त्रांमध्ये पूर्व दिशेला निर्धारित केले गेलेले आहे. जर मंदिराला पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्यभागी बनवले जाते तर हे सर्वात उत्कृष्ट असते, कारण की हे स्थान सकारात्मक ऊर्जेचे स्थान असते. याच दिशेतून सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. पण ध्यानात असू द्या, तुमच्या घराचे मंदिर वॉशरूम अथवा शौचालयापासून लांबीवरच असले पाहिजे. आपल्या घराचे पूजास्थळ अशा स्थानी कधीच बनवू नका जेथे बाजूलाच वॉशरूम असेल, कारण की वॉशरूम व शौचालय नकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र आहे आणि अशा स्थानाच्या आजूबाजूस मंदिर बनवल्याने याचे अशुभ प्रभावांचे परिणाम प्राप्त होतात. पूजा करतेवेळी तुम्हाला नकारात्मक ऊर्जा प्रभावित करू शकते. तसेच हे पूजाघर झोपायच्या जागेही असता कामा नये. 9वी गोष्ट ही की तुमच्या पूजाघराच्या मंदिराच्या संबंधित असलेली ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ती हे की जेवढी शक्य असेल घराचे मंदिर तुमच्या उठण्या बसण्याच्या जागेपासून उंचीवर असले पाहिजे, कारण की सर्व देवी देवतांचे स्थान आपणा सर्वांपेक्षा उंच आहे. जर पूजेच्या स्थानासाठी एक वेगळीच खोली ठेवली जाते तर सर्वोत्तम राहील. घराच्या मंदिरामध्ये कधीही पसरलेले सामान असता कामा नये. देवी देवतांच्या मूर्त्या, पूजा सामग्री व अन्य धार्मिक पुस्तके इत्यादी सर्व काही आपापल्या स्थानी ठेवलेलं असले पाहिजे. बघतो कधीकधी असे पाहण्यात येते की काही लोक निष्काळजीपणे पूजेच्या स्थानी वस्तूंना पसरवून ठेवतात. ह्या वस्तू आपल्या पूजेमध्ये बाधा व दोष उत्पन्न करतात, ज्यामुळे आपले ध्यान भटकून विचलित होऊ लागते. त्यामुळे पूजाघरामध्ये या सामग्रीला नेहमीच व्यवस्थित ठेवले पाहिजे. बघतो घराच्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर जाळलेल्या मॅचेसच्या कांडी, कोमजलेले फूल, जळलेली वात इत्यादींना त्वरित उचलले पाहिजे. आपल्या मंदिराला साफ व स्वच्छ ठेवले पाहिजे. घराच्या मंदिरामध्ये पसरलेली आणि जाळलेल्या मॅचेसच्या कांड्याही असता कामा नये. बघतो आणि जर दिवा लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूजाघरात मॅचेस ठेवायचीच असेल तर तिला कागदाच्या तुकड्यात किंवा कोणत्या छोट्याशा कापडामध्ये गुंडाळून लपवून ठेवली पाहिजे. तिला देवतेच्या मूर्तीसमोर ठेवता कामा नये. दिवा लावल्यानंतर विझलेल्या मॅचेसच्या कांडीला पूजाघर मंदिरात इकडे तिकडे फेकता कामा नये. त्याऐवजी तिला त्वरित डस्टबिनमध्ये टाकून दिले पाहिजे. बघतो ध्यानात असू द्या, पूजाघर मंदिरामध्ये लायटर इत्यादींसारख्या वस्तूंचा प्रयोग दिवा पेटवण्यासाठी चुकून सुद्धा करू नये. तर बघतो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पूजाघरामध्ये धार्मिक व वास्तुशास्त्रीय नियमांचे पालन करून तुमच्या घरकुटुंब परिवारात नेहमीच सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.